श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. मोहिनी एकादशी या दिवशी प्रत्येकाने घरी एक रोप लावा. यामुळं घरात सुख समृद्धी येईल, सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. त्याचप्रमाणे चुंबकासारखा पैसा चहूबाजूंनी खेचला जाईल. तर सर्व एकादशींपैकी मोहिनी एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला भ्रमाच्या तावडीतून मुक्ती मिळते आणि व्यक्तीला मोक्षप्राप्ती देखील होत असते. वर्षातून 24 एकादशी येत असतात. त्यातील मोहिनी एकादशी ही लवकरच येत आहे. या दिवशी यासोबतच एकादशीचं व्रत करणाऱ्यांनी अनेक जन्माची पापं नष्ट होतात. या दिवशी पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्यास जीवनात शुभ व चांगल्या अशा घटना घडत असतात. या महिन्यात एकादशी तिथी कधी साजरी होईल हे देखील आपण जाणून घेऊया. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्योतिषशास्त्रानुसार या मोहिनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्यानं अनेक शुभ फळं मिळतात. तसेच सर्व पापांचा नाश देखील होतो. यंदा ही एकादशी 19 मे 2024ला साजरी केली जाणार आहे. या तिथीला अनेक शुभ योग देखील तयार होत आहे. या काळात भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्यास शुभ फळ देखील मिळतं. त्याचबरोबर मोहिनी एकादशी 18 मे 2024ला सकाळी 11:23 सुरू होईल. तर 19 मे 2024ला दुपारी 1:50 समाप्त होणार आहे. त्यामुळे तिथीनुसार 19 मेला एकादशीचं व्रत केलं जाईल. या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूंना फूल नक्की अर्पण करावं. त्याचबरोबर या दिवशी प्रत्येकानं घरी एक रोप नक्की लावावं. ते कुठलं रोप लावायचं आहे, त्याने काय फायदा होणार आहे हे देखील मी या व्हिडिओत सांगणार आहे. मोहिनी एकादशीच्या दिवशी आर्थिक समृद्धीसाठी एखादं छोटंसं काम केलं जाऊ शकतं. या दिवशी गरीब आणि गरजूंना पिवळ्या रंगाचे कपडे, अन्नधान्य आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू नक्कीच दान कराव्या. जसं यथाशक्ती होईल तसं तुम्ही नक्की दान करू शकता. यामुळे तुमची आर्थिक समस्या संपेल आणि घरात समृद्धी येईल. तुम्हाला दान करताना मात्र त्या व्यक्तीला खरंच त्या वस्तूची गरज आहे का, अशाच व्यक्तीला नक्की दान करावं. मोहिनी एकादशीच्या दिवशी दान केल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते. या दिवशी आपण आपल्या आपल्याला जशी जमेल तशी नक्की दान करू शकता. जर तुम्हाला घरात सकारात्मक ऊर्जा वास करावी असं जर वाटत असेल तर एकादशीच्या दिवशी घराच्या किंवा घराच्या छतावर पिवळा ध्वज लावणं खूप शुभ मानलं जातं. मोहिनी एकादशीच्या दिवशी घराच्या छतावर एक पिवळा ध्वज नक्की लावावा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. त्याचबरोबर घरात सुख समृद्धी आणायची असेल तर मोहिनी एकादशीच्या दिवशी घरात एक तुळशीचं रोप नक्की लावा. तुळशीचं रोप नेहमी पूर्व दिशेला लावावं. याशिवाय मोहिनी एकादशीच्या दिवशी घरात झेंडूच्या फुलाचे एक रोप लावावं. मोहिनी एकादशीच्या दिवशी घरात झेंडूची फुले लावणे शुभ मानलं जातं. पण लक्षात ठेवा, ही फूल जे आहे ते नेहमी उत्तर दिशेलाच लावावं. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.